कविता 13वी आनामवीरा. या कवितेचे लेखक आहे कुसुमाग्रज. त्यांचं पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर, परंतु त्यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखल्या जातं. त्यांचा जन्म 1912 साली झालेला आहे आणि 1999 साली ते मृत झालेले आहे. ज्ञानपीठ पारितोषिके विजेते, प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार, जीवनलहरी, विशाखा, समिदा, स्वागत, हिमरेषा, वादळवेल, मारवा, किनारा इत्यादी काव्यसंग्रह, वैजयंती, राम मुकुट, कौतिय, नट सम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक इत्यादी नाटके सुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत कवितेमध्ये आनामवीरा या कवितेमध्ये कुसुमाग्रज यांनी देशाच्या सीमावर लढणाऱ्या शत्रूशी वेळ प्रसंगी प्राणार्पण करून आपल्या सैनिकाने देशाचे रक्षण कसे केले आहे, देशाचे रक्षण करणाऱ्या ज्ञात अज्ञात सैनिकांना अभिवादन या कवितेतून केले आहे. आनामवीरा, जीते जहाल तुझ्या जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला, न पेटली वात. देशाच्या रक्षण करणाऱ्या सीमावर एखादा सैनिक मृत्यूशी झुंज देता देता, लढता लढता जर वीर मरण त्याला प्राप्त झाले तर त्याची तिथं समाधीही बांधल्या जात नाही आणि कोणतीही वाद त्या ठिकाणी पेटवल्या जात नाही. याचं दुःख कुसुमाग्रजांना होत आहे. धकधकता सम्राच्या ज्वाला या देशाकाशी जळवायास्तव संसारातून उठून या जासी. आणि ह्या ज्या काही ज्वाला आहे, देशाचं रक्षण करण्यासाठी, देशाचं संरक्षण करण्यासाठी बंदुकीच्या गोळ्या आपल्या स्वतःच्या छातीवर घेऊन या संसारातून तो सैनिक निघून जातो, तरी पण तो पाठीमागे हटत नाही. मुकपणाने तमी लोपती संध्याच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. सैनिकाला कशाचंही भय नसतं. सैनिक युद्धाच्या भूमीवर गेल्याच्या नंतर युद्ध करत असताना त्यांना शत्रूशी झुंज देताना भीतीही वाटत नाही किंवा कोणत्याही मनामध्ये त्याच्या आशा नसतात. परिवाराबद्दलची आशा नसते. आई वडील, भाऊ बहीण, पत्नी, मुलं, ह्या कोणत्याही गोष्टीची त्यांना आशा उरत नसते. फक्त त्यांच्या समोर एकच गोष्ट दिसते, ते म्हणजे देशाचे संरक्षण करायचे, सीमाचे संरक्षण करायचे. जनभक्तीचे तुझेवरी नच उधानाले भाव, रियास तीरीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. आणि ज्यावेळेस तो स्वतंत्र भारताच्या सीमेवर पहारा करीत असताना शत्रू आपल्या देशात येऊ नये, तो सतत सीमावर पहारा करत असतो. ज्यावेळेस तो सैनिक म्हणून त्याचे नाव असते तोपर्यंत त्याला एवढी काही प्रसिद्धी मिळत नाही. पण ज्यावेळेस त्याला वीर मरण मिळते त्यावेळेस सोनेरी अक्षरात, स्वर्ण अक्षरात त्याचे नाव कोरले जाते. परंतु अगोदर त्याला प्राधान्य कमी असतात. जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान. आणि ज्या टायमाला वीर मरण पत्करले त्यावर डफ म्हणजे वाद्य एक प्रकारचे, त्या वाद्यावर तुझे पोवाडे गायला जाईल, तुझे गाणे गायला जाईल, तुझे जे काही यश आहे, यशोगान आहे, यश कशा प्रकारे मिळवले ते जनतेसमोर मांडल्या जाईल. सफल झाले तुझेच हेरे, तुझेच बलिदान. आणि जीवनात येऊन देशाचे संरक्षण करून, देशाच्या सीमेवर राहून आपल्याला संरक्षण देऊन त्यांनी वीर मरण बलिदान पत्करलेले त्यांच्या जीवनाचे सफल झाले असं मानल्या जातं. काळोखातून विजयाच्या ये पहाटेचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. आणि मृत्यूवर, मृत्युंजय म्हणजे काय, मृत्यूवर विजय पावणारा वीर, त्या वीरांना कुसुमाग्रज म्हणतात. म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर म्हणतात
की सर्वप्रथम मी देवाला नमन न करताना देशाचे जे संरक्षण केलेले आहेत, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा, म्हणजेच मी सर्वप्रथम तुला प्रणाम करतोय, माझा प्रणाम तू स्वीकारावा. कारण कुसुमाग्रजांना वाटतंय की देशाचे संरक्षण करून आपल्याला जे काही आज शांतता मिळते ते फक्त ह्या सैनिकाच्या पहाऱ्यामधून, आणि सैनिक जर का सीमेवर राहिले नाही तर कोणी घुसखोरी करू शकतो. त्यांना रोखण्यासाठी आणि आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी, म्हणजेच वेळ प्रसंग जसा आलेला आहे तो वेळ प्रसंगाला कोणतीही रात असो, दिवस असो, अर्धी रात्र असो, सकाळ असो, किंवा जेवण असो, किंवा पाणी नसो, पाऊस असो, कोणत्याही वेळेमध्ये सैनिक आपल्या सीमेचे चांगल्या प्रकारे पहारा करून आपल्या देशाचे रक्षण करतो. आणि शत्रूशी लढता लढता त्याला मरण जरी आलं तरी तो पाठीमागं हटत नाही. म्हणजेच कुसुमाग्रजांनी अनामवीराला पहिला प्रणाम करून अभिवादन केलं आहे.